तर आज आपल्यासमोर MPSC परीक्षेच्या भूगोलाच्या अभ्यासासाठी काही महत्त्वाच्या नोट्स आहेत. यात अमेरिकन हवामानशास्त्रज्ञ डॉक्टर त्रिवार्था यांनी महाराष्ट्राच्या हवामानाचे विभाग कसे पाडले आहेत याची माहिती आहे. खरं तर हा विषय वरवर बघायला थोडासा कोरडा वाटू शकतो. काही सांकेतिक नावं, काही आकडे, पण या आकड्यांमागे महाराष्ट्राच्या विविधतेची एक जबरदस्त गोष्ट दडलेली आहे, नाही का? अगदी बरोबर. आपण आज फक्त हे विभाग कोणते आहेत हे नाही पाहणार, तर ते तसे का आहेत याच्या मुळाशी जाणार आहोत. आपण असं समजूया की आपण मान्सूनच्या ढगांसोबत महाराष्ट्रात एक प्रवास करतोय. वाव, ही कल्पना खूपच छान आहे. हो, अरबी समुद्रावरून बाष्प घेऊन निघालेला ढग कोकणात कसा बरसतो, सह्याद्री ओलांडताना त्याची काय अवस्था होते आणि विदर्भापर्यंत पोचता पोचता तो कसा बदलतो, हे समजून घेतलं की हे विभाग आपोआप लक्षात राहतील. म्हणजे आपण एका नकाशावरून प्रवास करत आहोत असं समजूया. पण हा प्रवास सुरू करण्याआधी डॉक्टर त्रिवार्था यांनी ही विभागणी नक्की कोणत्या आधारावर केली? त्यांनी संपूर्ण भारतासाठी काहीतरी एक चौकट बनवली होती, बरोबर? हो, त्यांनी आधी एक मोठी चित्र चौकट तयार केली. त्यांनी संपूर्ण भारताच्या हवामानाकडे पाहिलं आणि त्याला ढोबळमानाने 4 मुख्य प्रकारांमध्ये विभागलं. याला आपण सोप्या भाषेत समजून घेऊ. पहिला प्रकार होता ए, म्हणजे उष्णकटिबंधीय हवामान, जिथे भरपूर पाऊस आणि वर्षभर उष्णता असते. अच्छा. दुसरा बी, म्हणजे कोरडं हवामान, जिथे तापमान खूप जास्त असतं पण पाऊस अगदीच कमी. तिसरा सी, जिथे हवामान थंड असतं आणि विशेषतः हिवाळा कोरडा असतो. आणि शेवटचा एच, जो खास उंच पर्वतीय प्रदेशांसाठी होता. जसा हिमालय. अगदी. ओके. म्हणजे ए, बी, सी आणि एच ही झाली मुख्य चौकट. मग यात महाराष्ट्राला कुठे आणि कसं बसवलं गेलं? कारण महाराष्ट्रात हिमालय तर नाही, म्हणजे एच प्रकार तर गेला. बरोबर. महाराष्ट्राचा संबंध प्रामुख्याने ए आणि बी या 2 प्रकारांशी येतो. मग डॉक्टर त्रिवार्था यांनी या मुख्य प्रकारांमध्ये आणखी बारकावे आणले. म्हणजे उष्ण हवामानातही पावसाचं प्रमाण सगळीकडे सारखं नसतं. हो, बरोबर. कुठे खूप पाऊस पडतो तर कुठे कमी जास्त होतो. या फरकांवरून त्यांनी उपप्रकार तयार केले आणि त्यातूनच महाराष्ट्रासाठी 3 खास हवामान विभाग निश्चित झाले: AM, AW आणि BS. परीक्षेच्या दृष्टीने हे 3 सांकेतिक शब्द आणि त्यांच्या मागची कहाणी समजून घेणं सर्वात महत्त्वाचं आहे. चला तर मग आपल्या प्रवासाला सुरुवात करूया. आपण अरबी समुद्रावरून येणाऱ्या मान्सूनच्या ढगांसोबत महाराष्ट्रात प्रवेश करतोय. आपला पहिला थांबा अर्थातच कोकण किनारपट्टी असणार. या प्रदेशाला कोणता कोड दिला आहे? हा प्रदेश म्हणजे AM, उष्णकटिबंधीय पर्जन्यवनांचा हवामान विभाग. ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट. हो, या नावातच सगळं काही दडलेलं आहे. पर्जन्यवन म्हणजे जिथे प्रचंड पाऊस पडतो. हा आपला संपूर्ण कोकणचा पट्टा आहे, म्हणजे पालघर, ठाणे, मुंबईपासून थेट सिंधुदुर्गपर्यंत. अगदी बरोबर. आणि इतऱ्या हवामानाला सम हवामान म्हणतात. याचा नेमका अर्थ काय होतो? सम म्हणजे शांत, स्थिर. इथे तापमानात फार टोकाचे चढउतार होत नाहीत. तुम्ही मुंबई किंवा रत्नागिरीत कधी विदर्भासारखी त्वचा जाळणारी उष्णतेची लाट किंवा हाडं गोठवणारी थंडी अनुभवली आहे का? नाही, कधीच नाही. नाही, कारण इथलं तापमान साधारणपणे 18-19 अंश सेल्सिअसच्या खाली जात नाही आणि 29-30 अंशांच्या वरही फारसं जात नाही. अच्छा. समुद्राच्या जवळ असल्यामुळे हवामानात एक प्रकारचा समतोल राखला जातो. बरोबर. मुंबईची खरी अडचण तापमान नसते तर दमटपणा असतो. आणि पावसाचं काय? नावाप्रमाणेच तो मुसळधार असणार. हो, खूप जास्त. इथे वार्षिक सरासरी पावसाचं प्रमाण सुमारे 200 सेंटीमीटर किंवा त्याहूनही अधिक असतं. 200 सेंटीमीटर? हो, विचार करा. 200 सेंटीमीटर म्हणजे जवळपास 6.5 फूट उंच माणसाच्या डोक्या इतका पाऊस. या प्रचंड पावसामुळेच इथे घनदाट हिरवीगार झाडी, भातशेती, आंब्याच्या बागा, नारळी पोफळीच्या वाढ्या दिसतात. हो, म्हणजे इथलं सगळं जीवनचक्रच या पावसावर अवलंबून आहे. अगदी. ठीक आहे. म्हणजे म्हणजे भरपूर पाऊस, सुखद तापमान आणि हिरवागार कोकण. आता इथे खरी गंमत सुरू होते. हे प्रचंड पाऊस घेऊन येणारे ढग जेव्हा सह्याद्रीच्या उंच पर्वतरांगांना येऊन धडकतात, तेव्हा त्यांचं पुढे काय होतं? सह्याद्रीच्या पलीकडे नक्कीच परिस्थिती खूप वेगळी असणार. इथेच तर महाराष्ट्राच्या भूगोलातला सगळ्यात मोठा आणि रंजक ट्विस्ट आहे. हे बाष्पाने भरलेले ढग ते सह्याद्रीच्या पश्चिम उतारावर अडवले जातात. त्यांना वर चढावं लागतं.
त्यामुळे ते थंड होतात आणि आपल्यातलं जवळजवळ सगळं पाणी तिथेच म्हणजे कोकणात आणि घाटमाथ्यावर ओतून टाकतात. अच्छा. पण एकदा का ते सह्याद्रीची ती उंच भिंत ओलांडून पूर्वेकडे उतरतात तेव्हा त्यांच्यातलं बाष्प जवळजवळ संपलेलं असतं. ते कोरडे आणि हलके झालेले असतात. एक मिनिट, हे खरंच किती विचित्र आहे. म्हणजे आपण कोकणातून निघालो, सह्याद्री ओलांडला आणि फक्त 100-150 किलोमीटर आत गेलो तर हवामान इतकं नाटकीयरित्या बदलतं की एका बाजूला आम म्हणजे पर्जन्यवन आणि दुसरीकडे जवळजवळ दुष्काळी प्रदेश. यालाच पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणतात का? अगदी अचूक ओळखलत. हाच तो BS उष्णकटिबंधीय निम्नशुष्क किंवा स्टेपी हवामानाचा प्रदेश. ट्रॉपिकल सेमी ॲरिड स्टेप क्लायमेट. हो, हा सह्याद्रीच्या पूर्वेकडील पट्टा आहे, ज्यात अहमदनगर, सोलापूर, सांगली, सातारा आणि पुणे जिल्ह्यांचा पूर्वेकडील भाग येतो. ज्याला आपण देश म्हणतो. हो, तोच हा प्रदेश. आणि इथे पावसाचं प्रमाण किती असतं? कोकणच्या 200 सेंटीमीटरच्या तुलनेत किती फरक पडतो? जमीन आसमानाचा फरक आहे. या BS प्रदेशात वार्षिक सरासरी पाऊस फक्त 50 ते 70 सेंटीमीटर असतो. फक्त 50 ते 70. हो, म्हणजे कोकणच्या तुलनेत 1/4 किंवा त्याहूनही कमी. आणि हा पाऊस सुद्धा अत्यंत लहरी असतो. कधीतरी एकाच दिवशी खूप पडून जातो, तर कधीकधी महिनोन-महिने पावसाचा पत्ताच नसतो. यामुळेच या पट्ट्यात पाण्याची टंचाई, दुष्काळी परिस्थिती ही एक कायमची समस्या बनली आहे. अगदी. कोकणात भातशेती, तर इथे ज्वारी बाजरीसारखी कमी पाण्यावर येणारी पिकं घ्यावी लागतात. अविश्वसनीय आहे हे. हो, हवामान शास्त्रज्ञांसाठी हा एक क्लासिक केस स्टडी आहे. भौगोलिक रचनेचा हवामानावर किती थेट परिणाम होतो याचं हे उत्तम उदाहरण आहे. ठीक आहे. तर आपला प्रवास अरबी समुद्रावरून सुरू झाला. कोकणात आपण प्रचंड पाऊस अनुभवला. सह्याद्री ओलांडल्यावर पर्जन्य छायेच्या कोरड्या प्रदेशात पोचलो. आता याच्याही पुढे पूर्वेकडे म्हणजे विदर्भ आणि मराठवाड्याकडे गेल्यावर हवामान कसं असतं? तिथे पाऊस थोडा वाढतो असं मी ऐकलं आहे. हो, तिथे परिस्थिती पुन्हा बदलते. हा महाराष्ट्राचा तिसरा आणि सर्वात मोठा हवामान विभाग आहे. AW, उष्णकटिबंधीय दमट व कोरडे किंवा मॉन्सून सवाना. ट्रॉपिकल सवॅना. हो, यात विदर्भ आणि मराठवाड्याचा बहुतांश भाग येतो. नागपूर, चंद्रपूर, अमरावती, नांदेड, जळगाव हे सर्व जिल्हे याच विभागात मोडतात. मग इथे पाऊस BS प्रदेशापेक्षा जास्त का पडतो? ढग तर तेच सह्याद्री ओलांडून आलेले असतात. याचं कारण म्हणजे इथे मान्सूनची दुसरी शाखा मदत करते. बंगालच्या उपसागरावरून येणाऱ्या मान्सून वाऱ्यांचा काही भाग इथपर्यंत पोहोचतो. अच्छा, बंगालच्या उपसागरावरून येणारे वारे. हो, आणि तो पुन्हा एकदा ह्या प्रदेशात पाऊस देतो. त्यामुळे इथलं वार्षिक पावसाचं प्रमाण साधारणपणे 150 सेंटीमीटरच्या आसपास असतं. म्हणजे कोकण इतकं नाही, पण पर्जन्य छायेच्या प्रदेशापेक्षा खूपच जास्त. बरोबर. आणि तापमानाचं काय? विदर्भातल्या उन्हाळ्याबद्दल आपण नेहमीच ऐकतो. ते याच AW विभागाचं वैशिष्ट्य आहे का? अगदी बरोबर. इथल्या हवामानाला विषम म्हणतात. कोकणच्या सम हवामानाच्या अगदी उलट. इथे हिवाळ्यात सरासरी तापमान 18° पर्यंत खाली येतं, तर उन्हाळ्यात ते सहज 32-35° असतं. आणि कमाल तापमान? कमाल तापमान तर कधीकधी 46-47° पर्यंतही पोहोचतं. बापरे. ही तापमानातील टोकाची तफावत हे या AW विभागाचं मुख्य वैशिष्ट्य आहे. हो. माझे नागपूरचे मित्र नेहमी म्हणतात की त्यांच्याकडे 2च ऋतू असतात. एक कडक उन्हाळा आणि दुसरा खूप कडक उन्हाळा. आता कळलं ते असं का म्हणतात. या विषम हवामानाचा परिणाम तिथल्या शेतीवरही होत असणार. निश्चितच. इथली जमीन आणि हवामान कापूस, सोयाबीन आणि संत्र्यांसारख्या पिकांसाठी पोषक आहे. इथलं जीवनमान या टोकाच्या हवामानाला सरावलेलं आहे. वा. म्हणजे एकाच राज्यात आपण 3 पूर्णपणे भिन्न हवामानाचे प्रदेश अनुभवले. हा प्रवास खरोखरच खूप रंजक होता. आता ह्या सगळ्या माहितीला आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून एकत्र बांधूया. MPSCची तयारी करणाऱ्यांसाठी यातून काय लक्षात ठेवणं गरजेचं आहे? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे 3 कोडवर्ड्स आणि त्यांच्याशी जोडलेल्या प्रतिमा डोक्यात पक्क्या बसवणं. AM म्हटलं की डोळ्यासमोर हिरवीगार, भरपूर पावसाची कोकण किनारपट्टी, नारळाची झाडं आणि समुद्राची गाज आली पाहिजे. बरोबर. BS म्हटलं की सह्याद्रीच्या पूर्वेकडील कमी पावसाचा दुष्काळी पट्टा, जिथे पाण्याची टंचाई आहे आणि ज्वारी बाजरीची शेतं आहेत, तो भाग आठवला पाहिजे. पर्जन्य छायेचा प्रदेश. हो, आणि AW म्हटलं की विदर्भ मराठवाड्याचा विस्तीर्ण पठारी प्रदेश, जिथे तापमानात मोठी तफावत आहे, कडक उन्हाळा आहे आणि कापूस संत्र्यांची शेती आहे, ते चित्र उभं राहिलं पाहिजे. आणि यावर प्रश्न कसे विचारले जाऊ शकतात? म्हणजे थेट व्याख्या विचारतील की आणखी काही वेगळ्या प्रकारे?
थेट व्याख्या विचारण्याची शक्यता कमी असते. आयोग आता संकल्पनांवर आधारित प्रश्न विचारतो. त्यामुळे जोड्या जुळवा हा सर्वात संभाव्य प्रश्न प्रकार आहे. अच्छा. एका स्तंभात AM, AW, BS दिलेला असेल आणि दुसऱ्या स्तंभात प्रदेशांची नावं. कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र असं काहीतरी. हो, किंवा पर्जन्यमानाचे आकडे 200 सेमी, 150 सेमी, 50-70 सेमी, किंवा तापमानाची वैशिष्ट्ये जसं की सम, विषम. बरोबर, अशा जोड्या जुळवायला सांगू शकतात. किंवा योग्य विधान ओळखा असाही प्रश्न येऊ शकतो. उदाहरणार्थ, AW हवामान विभागात तापमान सम असते असं विधान दिलं तर ते चूक आहे हे ओळखता आलं पाहिजे. अगदी बरोबर. त्यामुळे प्रत्येक विभागाचं सांकेतिक नाव, त्यात येणारे प्रमुख जिल्हे, पावसाचं प्रमाण आणि तापमानाचं स्वरूप या 4 गोष्टींचा एक तक्ता मनात तयार ठेवणं खूप फायद्याचं ठरेल. थोडक्यात सांगायचं तर डॉक्टर त्रिवार्था यांचं हे वर्गीकरण आपल्याला महाराष्ट्रातील हवामानाची विविधता, एकीकडे भरपूर पावसाचा कोकण, दुसरीकडे टोकाच्या हवामानाचा विदर्भ, मराठवाडा आणि तिसरीकडे कमी पावसाचा दुष्काळी प्रदेश एका चौकटीत वैज्ञानिक पद्धतीने समजून घ्यायला मदत करतं. हो, आणि या चर्चेच्या शेवटी एक विचार करण्यासारखा मुद्दा उरतो. आपण पाहिलं की कोकण AM आणि पर्जन्यछायेचा प्रदेश BS भौगोलिकदृष्ट्या फार दूर नाहीत. हो, मध्ये फक्त सह्याद्री पर्वताची एक रांग आहे. तरीही त्यांच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. या हवामान बदलाचा परिणाम फक्त नैसर्गिक वनस्पती आणि शेतीपुरता मर्यादित नसतो. बरोबर, याचा परिणाम लोकांच्या खाण्यापिण्याच्या सवयी, त्यांची घरं बांधण्याची पद्धत, त्यांचे सण उत्सव आणि अगदी त्यांच्या स्वभावावरही होत असेल. नेमका हाच विचार करण्यासारखा प्रश्न आहे. हवामानातील हा फरक त्या प्रदेशातील लोकांच्या संस्कृतीवर, त्यांच्या अर्थव्यवस्थेवर आणि इतिहासावर किती खोलवर परिणाम करत आला असेल. या एका भौगोलिक घटकाने महाराष्ट्राच्या 2 भिन्न भागांमध्ये किती वेगळी ओळख निर्माण केली असेल, यावर विचार करणं हे भूगोलाच्या अभ्यासाला एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जाते.